कुरुंदवाड पालिकेचा ॲक्शन प्लॅन, पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त सुरू, ठेकेदाराला नोटीस। मोकाट कुत्र्यांच्या दहशतीनंतर प्रशासनाला जाग, 16 कुत्रे जेरबंद, मोहिमेला वेग। शहरात गेल्या काही दिवसांपासून पिसाळलेल्या कुत्र्यांनी घातलेल्या धुमाकूळामुळे नागरिक आणि लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते। या गंभीर परिस्थितीची दखल घेत कुरुंदवाड पालिका प्रशासन अखेर ॲक्शन मोडवर आले। संबंधित ठेकेदाराला कडक नोटीस बजावत पालिकेने मोकाट कुत्रे पकडण्याची मोहीम युद्धपातळीवर हाती घेतली असून आतापर्यंत 16 कुत्र्यांना जेरबंद करण्यात आले। गौठणपूर आणि गिरीश सिनेमा परिसरात एका पिसाळलेल्या कुत्र्याने अक्षरशः हैदोस घातला होता। या हल्ल्यात आनंदा किसप्पा प्रधाने वय वर्ष 60 आणि अवघ्या 9 वर्षाची चिमुरडी हेमा यादव हे गंभीर जखमी झालेत। मानवी हल्ल्यासोबतच या कुत्र्याने 4 रेडके आणि 3 शेळीच्या पिल्लांनाही जखमी केलाय। या घटनेनंतर शहरात संतापाची लाट उसळली होती। नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर पालिकेने तात्काळ पावलं उचलली आहेत। कुत्रे पकडण्याचं काम संत गतीने होत असल्याने प्रशासनाने संबंधित ठेकेदाराला नोटीस बजावून कामात तत्परता दाखवण्याचा आदेश दिले। आसरा ॲनिमल वेलफेअर कंपनीमार्फत शहराच्या विविध भागात सापळे लावून कुत्रे पकडले जात आहेत। पकडलेल्या 16 कुत्र्यांना सुरक्षितरित्या कोंडवाड्यात हलवण्यात आलंय। शहरातील नागरिकांची सुरक्षितता आमची प्राथमिकता आहे। ही मोहीम केवळ 2 दिवसांपुरती मर्यादित नसून आगामी काळात अधिक तीव्र केली जाईल। प्रत्येक प्रभागातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त केला जाईल असं नगरपालिका प्रशासनाने सांगितलं आहे। आमच्या प्रतिनिधींचं पाहत रहा CK24 न्यूज।